नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आणि पुन्हा एकदा विनंती, आमचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण त्यानंतरच तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळणार आहेत. श्री सुजय विखे यांच्या महायुती उमेदवाराच्या प्रचाराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं धांदरफळ इथं जी घटना घडली त्यामुळं एकतर लाडक्या बहीण योजनेचा ग्राफ खाली येऊ शकतो, तो किती येऊ शकतो, आणि श्री सुजय विखे यांना संगमनेरमधून तिकीट मिळण्याची शक्यता पण त्यामुळे कशी कमी होते हे आपण समजून घेऊ. कारण लाडकी बहीण योजना ही या सरकारसाठीचा एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. 4,60,00,000 ज्या महिला मतदार आहेत त्यातल्या 50% म्हणजे साधारणपणे 2,60,00,000 महिला मतदारापर्यंत ह्या सरकारनं लाडक्या बहीण योजनेचे पैसे जावेत आणि त्या योग्य निवडणूक जिंकता यावी यासाठीचा यत्न केला. कारण अर्थसंकल्पामध्ये ही योजना मध्य प्रदेशकडून घेतलेली, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जशा पद्धतीचा पराभव महायुतीला पाहावा लागला त्यानंतर सरकारला ही योजना आठवली आणि मग 45,000 कोटी रुपयाचं अर्थसंकल्पीय तरतुदीसह ही योजना आली आणि या योजनेचे परिणाम फार सकारात्मक दिसत होते. म्हणजे अगदी कोल्हापूरच्या दसरा चौकापासून ते विदर्भातल्या पूर्व पश्चिम आणि मराठवाड्यातल्या अनेक भागामध्ये विशेषतः कनिष्ठ वर्ग आणि मध्यम वर्गातला काही भाग हा लाडक्या बहीणबद्दल अत्यंत सकारात्मक बोलत होता. पण कालच्या या कार्यक्रमामुळे तो ग्राफ कसा खाली येऊ शकतो, तर धांदरफळमध्ये हे जे वसंतराव देशमुख किंवा वसंत देशमुख जे कोणी ग्रस्त आहेत, वयोवृद्ध आहेत, ते आणि थोरात कुटुंबातलं जे राजकीय वैर आहे ते काही आजचं नाहीये. त्यांचे वडील म्हणजे बाळासाहेब थोरातांच्या वडिलांना सुद्धा ह्या देशमुख आणि साखर कारखान्याच्या जाहीर बैठकातनं, जाहीर सभातनं काही प्रश्न विचारले होते आणि त्याही प्रश्नाला तेव्हा बरीच प्रसिद्धी मिळाली होती आणि त्याला योग्य ते प्रत्युत्तर सुद्धा बाळासाहेब थोरात यांच्या वडिलांनी दिलं होतं. नंतरचा हा संघर्ष बाळासाहेब थोरातापर्यंत आला आणि हे अशाच पद्धतीचं वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत की जे अत्यंत निषेधार्ह आहे. म्हणजे काल डॉक्टर जयश्री थोरात यांच्याबद्दल ते जे बोलले ते मला खात्री आहे की त्यांच्या कुटुंबातल्या महिला सदस्यांना सुद्धा आवडलेलं नसेल. जाहीर कार्यक्रमामधून बोलत असताना आपण ज्या पद्धतीच्या भाषेचा वापर करतो, अर्थात ज्या पद्धतीची सोशल मीडियावरती सध्या दोन्ही बाजूला लढाई सुरू आहे, त्यात लगोलग प्रत्युत्तर म्हणून की ज्याची तुलनाच होऊ शकत नाही. कारण एक चुकीची गोष्ट सांगण्यासाठी दुसऱ्या चुकीच्या गोष्टीला सामोरे उभा करून, जसं श्री संजय राऊत हे जी भची बाराखडी महाराष्ट्रात सतत सांगत असतात आणि ते जाहीर टेलिव्हिजनमधून अवघा महाराष्ट्र बघत असतो, त्याच संजय राऊत यांनी श्रीमती पाटकर यांच्याबद्दलची जी वापरलेली भाषा जी अत्यंत निषेधार्ह आहे, त्याचे ऑडिओ क्लिप्स हे वसंत देशमुख यांना काउंटर म्हणून सोशल मीडियावरती व्हायरल केले गेलेत आणि मग जे वसंत देशमुखांच्या निमित्ताने सुजय विखे यांना प्रश्न विचारतात त्यांना सुद्धा हे व्हिडिओ टॅग केले जात आहेत, ऑडिओ टॅग केला जातोय. सो धांदरफळमध्ये ही जी महायुतीची सभा होती त्या प्रचार सभेमध्ये हे वसंत देशमुख बोलले तेव्हा सुजय विखे स्टेजवरती होते. आता सुजय विखेंचा दावा आहे की जेव्हा देशमुख बोलले तेव्हा त्यांनी ऐकलंच नाही. तेव्हा हा डिफेन्स मला दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे स्टेजवरती असताना तेव्हाचे आपलेच मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याबद्दल जे बोलले होते आणि ते बोल मनोहर जोशींना जेव्हा दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी विचारलं तेव्हा ते म्हणाले की मला बाळासाहेब असं काही बोलल्याचं आठवलंच नाही, म्हणजे मी ऐकलंच नाही. तर हा जो मोठा संदर्भ मी दिला त्यातलाच ही एक छोटी कॉपी आहे की जे स्टेजवरती घडलं ते मला माहित नाही. कारण त्यातला डिफेन्सचा भाग काय, तर सुजय विखे असं म्हणतात की तेव्हा स्टेजच्या समोर माईक होता, स्पीकर होते आणि स्टेजवरती बसलेल्या लोकांना ते जे काही वक्ते बोलतात ते ऐकूच आलं नाही. मी फोनवरती बिझी होतो आणि मी या घटनेचा निषेध करणारच होतो, या वक्तव्याचा निषेध करणारच होतो. तेव्हा या थोरातांच्या महिला कार्यकर्त्या आल्या आणि त्यांनी गोंधळ घातला, माझं भाषण बंद पाडलं, लोणीकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांची तोडफोड केली आणि महायुती, आणि ही चांगली गोष्ट आहे की त्यांनी महायुतीच्या वतीनं वसंत देशमुख यांच्या या वक्तव्याचा निषेध केला, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी असं म्हटलं. पण पुढे एक डिस्क्लेमर दिलं की हे करत असताना पोलिसांनी लगोलग माझी गाडी कुणी फोडली, माझ्या विरोधामध्ये कट कुणी आखला, मला जीवे मारण्याचा कसा प्रयत्न झाला याची पण चौकशी करावी आणि त्या योग्य ती पोलीस कारवाई करावी. वसंत देशमुख यांच्यावरती 4 गुन्हे दाखल झालेत, नॉन कॉग्निझेबल असतात असे गुन्हे. अनटिल अँड अनलेस पोलीस असं म्हणणार नाहीत की अशा वक्तव्यामुळं संगमनेर आणि परिसरामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, ते असं जे बोलले ते वाईट बोल आहे, तर तो पोलिसांचा प्रिव्हिलेज आहे. गृह विभाग हा
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. आणि त्यांनी जर कठोर भूमिका नाही घेतली तर काही होणार नाही वसंत देशमुख यांच्यावरती, अशी स्थिती आहे, कारण नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स आहे. तर सुजय विखे यांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे, वसंत देशमुख यांच्यावरती कारवाई करा, परंतु तुम्ही लगोलग ह्याही कार्यकर्त्यावरती योग्य तो कायदेशीर बडगा उभारा. पण हे सगळं ठीक असताना महायुतीच्या विरोधामध्ये जी लाडकी बहीण योजना, जी फ्लॅगशिप प्रोग्राम आहे, त्याचा ग्राफ कसा खाली येतोय बघा. ही योजना ही अधिकात अधिक मतदारापर्यंत जावी आणि त्याचा राजकीय लाभ व्हावा, यासाठीच तर नियम सगळे शिथिल केले गेलेत. लाडक्या बहीण योजनेला अनेक वेळेला एक्सटेन्शन मिळालं, नियमामध्ये शिथिलता आली. आपलेच कार्यकर्ते तीनही घटक पक्षांनी वापरून अधिकात अधिक महिलांना लाभ द्यावा असं झालं. आणि याला काउंटर म्हणून महाविकास आघाडीकडनं ठीक आहे, आम्ही पण ह्या योजनेला पुढे वाढवू, आमच्या काळात पण ही योजना सुरू राहील. काँग्रेसनं म्हटलं की ठीक आहे, ते 1,500 देतात, आम्ही 2,000 देऊ. पण महिला सुरक्षेचा विषय हा महाविकास आघाडीकडनं अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आणला गेला. विशेषतः श्री शरद पवार हे सातत्यानं सांगतायत. आता आम्ही जेव्हा ताई माई अक्काचा कार्यक्रम करतोय तेव्हा हे दिसतं आहे की महिलांची सुरक्षा, मग तुम्ही पिंपरी चिंचवड पासून ते अमरावती अकोल्यातल्या छोट्याशा चिमुरडेवरती होणाऱ्या दुर्दैवी घटना, याचे संदर्भ महिला देतात. त्या फक्त राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच असतात असं नाहीये, सर्वसामान्य महिला सुद्धा हे संदर्भ देतात. पुन्हा त्याबरोबरच तेलाचे जे वाढलेले दर आहेत, 95 रुपयावरून 140 रुपयावरती तेल गेलंय. अगदी नारळाचे दर हे 100% वाढलेले आहेत, याचाही संदर्भ दिला जातो. आणि मग महिलांची सुरक्षितता, वाढलेले दर, वाढलेली महागाई ही जेव्हा तुमचा ग्राफ कमी करते, तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या कार्यक्रमामध्ये जी अशी वक्तव्य केली जातात त्याचे ऑब्व्हियस परिणाम होणार आहेत. विशेषतः मध्यमवर्ग आणि त्यावरच्या वर्गाला असं वाटतंय की हा टॅक्सपेअरचा पैसा आहे, निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनं पैसे वापरत आहात की जे अयोग्य आहे, आणि सोबत महिलांची सुरक्षा. तर एक शक्यता अशी दिसते आहे, आणि ती शक्यता ओळखूनच श्री अजित पवार यांनी लगोलग सुजय विखे यांना फोन केला आणि सांगितलं की अशा पद्धतीची बेताल वक्तव्य थांबवा. तेच अजित पवार आहेत की ज्यांचं वक्तव्य महाराष्ट्राने बघितलेली आहे, पण त्यांना सुद्धा त्याची ग्रॅव्हिटी लक्षात येते. हल्ली अजित पवार हे अशा कोणत्याही वादग्रस्त गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवायला बघतात, कारण त्यांनी बारामती त्याचा फटका खाल्लाय. जेव्हा श्री शरद पवार यांच्या संदर्भातला गाडग्याचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि आधीच असलेली पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबद्दलची सहानुभूती वाढली, आणि त्याचा परिणाम अजित पवार यांच्या सुविद्य पत्नीला पराभव स्वीकारावा लागला. हे होण्याची दाट शक्यता आता वाढीस लागते, कारण संगमनेरमध्ये तुम्ही ज्या कुठल्या महिलेबद्दल बोलता त्याचे रिपरकेशन्स हे गडचिरोलीपर्यंत, इकडे कोकणापर्यंत सगळीकडे जाणवतात. जो विचारी वर्ग आहे तो विचार करतो, आणि हे सर्व पक्षांना लागू होतं. जे सुजय विखे यांचा बचाव आहे, तो बचाव त्यांच्या मतदारसंघापुरता जरी आपण गृहीत धरला, कारण त्यांना निवडणूक लढायची आहे, त्यांना संगमनेरमधून निवडणूक लढायची होती, किंवा त्यांना शिवाजीराव कर्डिले जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढायची होती, तर त्या मर्यादेमध्ये ठीक आहे की तो पारंपरिक राजकीय वाद आहे, तो पुरातन आहे, त्याला अनेक वेळेला अशा पद्धतीचे संदर्भ येतात, ते त्या मतदारसंघापुरतं मर्यादित राहत नाही. त्याचे रिपरकेशन्स हे महाराष्ट्रभर जाणवतात आणि ते जाणवतील. त्यामुळे माझ्या मते हा ग्राफ लाडक्या बहीण योजनेच्या पॉप्युलरिटीचा जो काही वाटतो सरकारला, तो खाली आलाय, आणि त्याच्यात भर पडलीये ती अशा पद्धतीच्या वक्तव्यामुळं. त्याचे परिणाम निश्चितपणे ह्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्याला दिसतील. आणि दुसरा मुद्दा जो मी टॅग केलाय की यामुळं सुजय विखे यांना सुद्धा संगमनेरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी होते का, तर होते. भारतीय जनता पार्टीमध्ये ऑलरेडी हा विचार सुरू आहे की जेव्हा बाळासाहेब विखे राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डीतनं उमेदवार आहेत, तेव्हा सुजय विखे यांना संगमनेरमधनं कशी काय उमेदवारी द्यावी. हे ठीक आहे की राणे कुटुंबियाबद्दल भाजपनं बरेच अपवाद केलेले आहेत, त्यांच्या वक्तव्यापासून ते त्याच कुटुंबामध्ये उमेदवाऱ्या देण्यापर्यंत. म्हणजे आज राणे कुटुंबात एक खासदार आहेत आणि 2 आमदार असणारे जर ते जिंकून आले तर, आणि अशी बरीच उदाहरणं आपल्याला देता येतील भारतीय जनता पार्टीनं, की जे उमेदवार लोकसभेला होते त्यांच्याच कुटुंबात उमेदवारी दिली, किंवा जे खासदार आहेत त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली. पण विखे कुटुंबाबद्दल हा अपवाद करण्याची शक्यता फार कमी आहे, कारण एक तर शेजारी शेजारी मतदारसंघ आहेत, आणि याचबरोबर ही जी वक्तव्य आहेत त्या वक्तव्यांना एक प्रकारे पाठिंबा दिल्यासारखं चित्र होईल, आणि त्यामुळं तुमचे वडील शिर्डीतनं लढतायत पण इथे तुम्हाला तिकीट देता येणार नाही अशी शक्यता आहे. अर्थात अलीकडच्या ज्या राजकारणाचा भारतीय जनता पार्टीनं सुद्धा स्वीकारलेला जो पोत आहे तो बघता तसं होणारच नाही असं काही आपण म्हणू शकत नाही, पण शक्यता कमी होते अशा पद्धतीच्या वक्तव्यानंतर सुद्धा जर संगमनेरमधून सुजय विखे यांना उमेदवारी मिळाली तर.
थांबूया आपण इथे. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी की ज्या महाराष्ट्राच्या राजकारणावरती आगामी काळात मोठा परिणाम करतील त्याचं प्रत्येक विश्लेषण आम्ही करणार आहोत. त्यासाठीच मी म्हणालो की आमचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, कारण त्यानंतरच तुम्हाला आमचे अपडेट्स मिळायला मदत होईल. सोबतच तुमच्या काही महत्त्वाच्या सूचना असतील तर त्याचं सुद्धा स्वागत आहे. थांबूया आपण. धन्यवाद.